मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. अर्थातच आज आपण डिस्कस करणार आहोत, की मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. मार्केट हे कशा पद्धतीने उद्या वर्कआउट होऊ शकतं. मार्केटचा डेटा काय आहे आणि डेटाच्या दिशेने मूव्हमेंट येणार आहे का विरुद्ध दिशेने मूव्हमेंट येणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट करू इच्छितो. तुम्ही जर का अजून सुद्धा आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. बिकॉज तुमच्यासोबत मी इन्फॉर्मेशन शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. आय होप तुम्हाला यातून चांगली लर्निंग ही भेटत असेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा शेवटी कमेंट करून सांगा. तर चला आपण स्टार्ट करूया. बेसिकली मार्केटचा डेटा हा आलेला आहे, कालच आलेला आहे. आज सुट्टी होती मार्केटला रामनवमीची. सो मार्केटचा जो काही डेटा आहे मित्रांनो, त्या डेटाच्या अकॉर्डिंग सगळे अनालिसिस करून वगैरे मी एक मेसेज सुद्धा तयार केलेला आहे. डायरेक्टली आपण त्यावरती जाऊया. बघू शकता हा बुधवारच्या मार्केटचा आढावा. तुम्ही नंतर या सगळ्या गोष्टी रीड करा. बुधवारी मार्केट कसं झालं, कशा पद्धतीने मूव्हमेंट आली वगैरे. आपण आता इम्पोर्टंट सेक्शनला आलेलो आहे आपल्या उद्याची संभाव्य हालचाल. तर मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीने हालचाली होऊ शकते, कशा पद्धतीने मार्केट हे मूव्हमेंट करू शकतं. या सगळ्या गोष्टी आपण इथं आता डिस्कस करणार आहे. सो बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटसाठी उद्या हा एक इम्पोर्टंट झोन असणार आहे, रेजिस्टन्स झोन असणार आहे 23,300 आणि 23,400. याच्यावरती निफ्टीला सस्टेन होणं खूप जास्त गरजेचं आहे. तरच तुम्हाला अपसाईडचं कंटिन्यूएशन हे मिळू शकतं. पण जर का रेजिस्टन्स लेव्हलपासून पुन्हा एकदा जर का रिजेक्शन आलं तर मार्केट पुन्हा रेंजमध्ये जाऊ शकतं किंवा एखादा पुलबॅक हा देऊ शकतं डाउन साइडला. ओके. अजून सुद्धा 23,000 हा मार्केटसाठी एक स्ट्रॉंग आणि क्रुशियल सपोर्ट आहे. तो जरी ब्रेक झाला, चुकून एखादी निगेटिव्ह न्यूज आली मार्केटमध्ये किंवा आता बरंचसं चाललंय सोशल मीडियावर काय-काय. बट मार्केटच्या ओपनिंगवरती डिपेंड आहे. परवा दिवशी सुद्धा तसंच झालं बुधवारी. भरपूर Instagram युनिव्हर्सिटीचे जे काही इन्फ्लुएन्सर आहेत आणि चांगले-चांगले अॅनलिस्ट सुद्धा म्हटले, की मार्केट हे निगेटिव्हमध्ये जाणार, गॅप डाउन मोठा होणार. बट ॲक्चुअली तसं काही झालं नाही. मार्केटने विरुद्ध दिशेने मूव्हमेंट केली. सो बिकॉज डेटा मार्केटचा पॉझिटिव्ह सांगितला होता मी तुम्हाला. सो डेटा इम्पोर्टंट आहेच आणि त्यासोबतच प्राइस ॲक्शन सुद्धा इम्पोर्टंट आहे. सो नंतर लोकं म्हणतात, की सकाळी सांगत नाही, झाल्यावर तुम्ही सगळ्या गोष्टी सांगतात. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यांनी हा व्हिडिओ शांतपणे बघा. तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. हळू सगळ्या गोष्टी रिव्हील होणार आहे. तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी मी उलगडणार आहे. मार्केटचे जे काही अननोन सिक्रेट्स आहेत, जे काही फॅक्ट्स आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो तुम्ही या जर्नीमध्ये कंटिन्यू राहावा. आणि आता एक गोष्ट इथे क्लिअरली आपल्याला दिसत आहे डेटामध्ये सुद्धा जो काही 23,000चा सपोर्ट आहे तो स्ट्रॉंगच आहे. तो जर का चुकून एखादी निगेटिव्ह न्यूज आली, गॅप डाउन झालं मार्केट किंवा काही होऊ शकतं. डेटाच्या विरुद्ध सुद्धा मार्केट जाऊ शकतं. तसं जर का काय झालं, तर डाउन साइडला प्रेशर हे वाढताना आपल्याला बघायला मिळू शकतं. सध्या मार्केटमध्ये जे काही आहे हे हायलाइटच केलेलं आहे मी. न्यूज बेस्ड रिएक्शन येण्याची शक्यता आहे. असं नाही की डेटाच्या डायरेक्शनलाच जाईल. मार्केट हे विरुद्धही जाऊ शकतं. ओपनिंगवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. व्हॉलॅटिलिटी शार्प मूव्हज येऊ शकतात आणि मार्केट हे जर का विरुद्ध डायरेक्शनमध्ये गेलं, त्यामुळे कन्फर्मेशन शिवाय तुम्हाला अजिबात एंट्री करायची नाहीये. नवीन लोकं असाल, बिगिनर्स असाल तर कंप्लीटली अव्हॉइड करायचं आहे. बिकॉज ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, ह्याला खूप जास्त सायकॉलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. बायर्स आणि सेलर्सचा इन्स्टिट्यूशनल लेव्हलची थिंकिंग आपल्याला करता आली पाहिजे. आपल्याला ती सवय लावायची आहे आत्तापासून. बिकॉज काय आहे, की रिटेलर हा नेहमी ट्रॅप होत असतो. रिटेलरने ठेकाच घेतला आहे आपल्याला मार्केटमध्ये ट्रॅप व्हायचंय. बट मार्केटचा जो काही डेटा आलेला आहे, डेटामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते. जे काही एफ-आयज आहेत ना, त्यांनी त्यांचा न्यूट्रल ठेवलेला डिसिजन. पोझिशन त्यांनी न्यूट्रल केलेले आहेत पूर्णपणे. म्हणजे ते पॉझिटिव्ह सुद्धा नाहीयेत आणि निगेटिव्ह सुद्धा नाहीयेत, असा विषय आहे. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या मार्केटमध्ये, की जे काही मूव्हमेंट येतात, जे काही फेक ब्रेकआउट वगैरे येतात, ते सगळे ट्रॅप करण्यासाठी असतात. सो अग्रेसिव्ह ट्रेड्स हे टाळायचे आहेत, डिसिप्लिन मेंटेन करायचंय आणि रिस्क मॅनेजमेंट सुद्धा फॉलो करायचे. थोडंसं चार्टवरती डिस्कशन करूया. आता कसं आहे माहितीये का, आता मार्केटमध्ये ट्रेड करण्यासारखं मार्केटच नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट ओरडून सांगतो, जोपर्यंत मार्केट 24,000 च्या वरती सस्टेन होत नाही. हे बघा, ही जी 24,000 आहे आणि हे जे 24,300 याच्यावरती नॉर्मल आपलं जसं नेहमी मार्केट सुरू होतं, तसं जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत हे जे काही स्टॉक्स दिसतायत ना तुम्हाला, मी स्वतः इक्विटी ट्रेडर आहे, स्टॉक्समध्ये इंट्राडे करतो. हे तुम्हाला नीट वर्कआउट होताना दिसणार नाहीये. का दिसणार नाहीये? बिकॉज जे काही आपली इंडेक्स आहे, ती स्टेबल झाली पाहिजे अगोदर. मार्केटमध्ये सगळ्या त्याने जे काही कन्फ्युजन आहे ते गेलं पाहिजे. आत्ता का असं होतंय की स्टॉक चालत नाहीये? त्याचंही तुम्हाला लॉजिकल रिझन सांगतो. नाहीतर बरेच लोकं म्हणतात की काय सेटअप्स यांचे चालत नाहीत वगैरे असं काही. तसं काही नसतं. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी लॉजिक असतं. ते सांगता आलं पाहिजे. आता ते लॉजिक कसं आहे मित्रांनो, की
आत्ता काय होतं या सिच्युएशनला, बरेचसे लोक काय करतायत की न्यूज बेसिसवर अग्रेसिव्हली बाईंग करतात. त्यांना एक गोष्ट इथे क्लिअर होते, काय क्लिअर होते की मार्केट हे सडनली गॅपअप मध्ये ओपन होत आहे, सडनली गॅप डाऊन मध्ये ओपन होत आहे. सो बेसिकली काय होतंय माहितीये का, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, लोक काय करतायत की ओव्हरनाईट ऑप्शन होल्ड करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना त्यांची अपेक्षा काय आहे, बीटीएसटी करतायत. त्यांना वाटते की आपण चांगले प्रॉफिट्स कमवू, बट काय होतं माहितीये का, बऱ्याचशा लोकांनी ना यामध्ये ना त्यांचे कॅपिटल पण वाईप आउट केलेले आहेत 1-2 दिवस. बिकॉज मार्केट ज्या पद्धतीने त्यांना ते ट्रॅप करत आहे ना, या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा अवॉइड केल्या पाहिजेत. ओके. सो ही एक तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, ही एक वॉर्निंग आहे. बिकॉज काय आहे माहितीये का, ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मार्केटमध्ये, ह्या सगळ्या सिच्युएशनला तुम्ही जर काही ट्रेड केलं तर तुमचे सगळे पैसे झिरो होणार आहेत. ज्यावेळेस मार्केट 24,000च्या वरती सस्टेन होईल, मार्केट ज्यावेळेस स्टेबल होईल एकदम शांतपणे, सगळेजण पैसे कमवत असतील, त्यावेळेस तुम्ही लोक मात्र काय करणार आहात, तुम्ही मात्र तिथे लॉसेस करणार आहात. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळा. व्हिडिओ आजचा जास्त वेळ मी बनवत नाहीये. थोडंफार जास्त देण्यासारखी इन्फॉर्मेशन आहे, डेटा इमॅच्युअर आहे, साइडवेज आहे, न्यूट्रल पोझिशन्स आहेत. बघूया आता उद्याची ओपनिंग कशी येते. शक्यतो न्यूज बेस्ड रिएक्शन येण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी, पण शक्यता आहे फक्त. बघूया कशा पद्धतीने ओपनिंग होती. कनेक्ट राहावा. आणि उद्या शुक्रवारचा दिवस आहे. शुक्रवारच्या दिवशी जास्त लिक्विडिटी नसते, एफ-आयज वगैरे ऍक्टिव्ह नसतात. बिकॉज काय आहे, विकेंडला जास्त ते ट्रेडिंग करत नाहीत. बिकॉज विकेंडची जी काही दिवस असतात त्यामुळे कुठलीही न्यूज येऊ शकते. सो त्यांची अग्रेसिव्ह पोझिशन नाही आहेत मार्केटमध्ये. सो एक गोष्ट लक्षात ठेवा, काळजीपूर्वक काम करा. व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्टेड राहा. सगळे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला तिथे देणार आहे. ओके. डिसिप्लिन फॉलो करा. आणि बिगिनर्सनी ट्रेडिंग अवॉइड केलं तरी सुद्धा चालेल. ओके. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपण आता नेक्स्ट सेशन मध्ये. थँक्यू सो मच.